कर्नाटकातील प्रमुख जलाशयांपैकी एक असलेल्या तुंगभद्रा धरणाच्या इथं मोठी दुर्घटना घडली आहे। तुंगभद्रा धरणाच्या गेटची साखळी तुटल्यामुळे 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। 70 वर्षांनंतरची ही पहिलीच मोठी घटना आहे। सध्या धरणातून 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर तुंगभद्रा धरणाच्या 19व्या गेटवरील साखळी शनिवारी मध्यरात्री तुटल्यानं नदीत अचानक 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला। दरम्यान अधिकाऱ्यांकडून युद्ध पातळीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे। कर्नाटक जिल्ह्यातील कोप्पल जिल्ह्याचे प्रभारी मंत्री शिवराज तंगडगी यांनी रविवारी पहाटे धरणाला भेट दिली। शनिवारी रात्रीच्या घटनेनंतर रविवारी सकाळपासून तुंगभद्रा धरणाच्या सर्व 33 दरवाजांमधून पाणी सोडण्यात येत आहे। तुंगभद्रा धरणाच्या सर्व 33 दरवाजातून पाणी सोडलं जात असल्यामुळे सध्या धरणातून सुमारे 1 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तुंगभद्रा हे कर्नाटकातील सर्वात मोठं धरण आहे। सध्या धरणाच्या पाणी पातळीत घट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले होते। सध्या युद्ध पातळीवर धरणाचं पाणी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अन्यथा यामुळे धरणाला धोका पोहोचू शकतो अशी भीती देखील व्यक्त करण्यात येते। धरणाचं पाणी नदीत सोडण्यात आल्यानं लोकांच्या घरात पाणी शिरू शकतं अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते। सध्या तरी प्रशासन थोड्या वेळानं धरणातील पाणी पातळी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे।